ऑलवेज युअर हँड्स शुड बी दिस वे, या दिस वे. तुम्ही बघा मोठमोठे लोक कसे बसतात. वेन यू आर सिटिंग इन एनी मीटिंग, इन एनीथिंग, इफ यू डू दिस थिंग्स यू विल नॉट रिसीव्ह एनिथिंग. जेव्हा लास्ट टाइम मी दिल्लीला गेली तेव्हा खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्यांचं छतचं काहीतरी काम चालू होतं आणि मी असं सांगत होते, ती ऐकत होती, ती तिथे चोकरे चोकरे चोकरे. तो पाऊस थांबला जोपर्यंत तिथे छतचं काम होत नाही. बर. त्या सारखं 5-10 मिनिट पाऊस थांबवायची आणि लिटरली आय फेल्ट दॅट एनर्जी खरंच थांबवायची. त्या व्यक्तीला आपण तिची ऊर्जा घ्यायची आणि तिच्या नवऱ्याची ऊर्जा घेऊन त्याच्या मनातून हिच्याबद्दलचे नेगेटिव्ह फिलिंग्स डिलीट करायचं. मोदींना एवढा लांबून जरी बघा, खूप लांबून बघितलं तरी एक प्रकारची ऊर्जा दिसते. त्यांचा चेहरा बघितला वेगळा, ते दाढी पांढरी, सगळं पांढरं असतं, तर त्यांचं जे स्किनवर जर तुका मेकअप करून येतात का ते सुटलं नाही. इंडियात तुम्ही जर पास्ट जर बघायला गेले, हिस्ट्री खंगाळली तुमची, तुम्हाला रेखी तिकडेच भेटतील. गुरु असतो. गुरु शिवाय या धरतीमध्ये कुणीही जन्म घेतले त्याला गुरु नाही. सगळ्यात महत्वाचा पहिला गुरु आपली आई असते. मोठा सिम्पटम ब्लॅक मॅजिकचा की पर्सन विल लव्ह टू वेअर ब्लॅक क्लोथ्स. इक्सा स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नेहमीच वेगवेगळे सब्जेक्ट्स, वेगवेगळे टॉपिक्स घेऊन तुमच्यासमोर येतच असतो. मग तो न्यूमरोलॉजी असेल, त्याच्यानंतर वास्तू असेल, प्राणिक हिलिंग असेल. त्याचप्रमाणे आपण एक ऑकल्ट टॉपिक आज घेणार आहोत, तो म्हणजे रेकी. आणि त्या रिलेटेड बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ममता मॅम. सो मॅम, तुमचं स्वागत आहे आमच्या प्लॅटफॉर्मवर आणि आमच्या ऑडियन्सला थोडी तुमचं म्हणजे इंट्रोडक्शन द्या. मी ममता जाधव. गिरिराज होलिस्टिक हिलिंग हे माझं सेंटर आहे, ज्या सेंटरमधून मी रेकी शिकवते, पास्ट लाईफ, हिप्नोथेरपिस्ट, फॅमिली कॉन्स्टिलेशन्स, न्यूमरोलॉजी आणि मेन माझं ध्येय हिलिंग आहे. रेकी म्हणजे कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडातली ऊर्जा. ज्या ऊर्जेने आपण स्वतः कसे ती ऊर्जा घ्यायची आणि त्या ऊर्जेचा फायदा आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना कसं करायचं, किंवा त्या ऊर्जेतून आपण लोकांना कसं हील करू शकतो, स्वतःला कसं हील करू शकतो, आपली फॅमिली लाईफ, आपल्या डे टू डे लाईफमधले सिच्युएशन्स, प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज हे कसे हील होतात रेकीमध्ये, हे माझ्या इथे शिकायला मिळतं. ओके ओके. तर आजचा पॉडकास्ट मेनली मी खूप एक्सायटेड आहे की काय तुम्ही सांगणार आहात, काय दाखवणार आहात त्या रिलेटेड. तर मग सुरू करूयात आजचा आपण पॉडकास्ट. या. ओके. सो पहिलाच प्रश्न मला तुम्हाला हा विचारावा असं वाटेल की प्राणिक हिलिंगबद्दल थोडंफार लोकांना माहिती आहे. रेकी म्हणजे एक्झॅक्टली काय? रेकी म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी, म्हणजे ब्रह्मांडातली ऊर्जा. आता ब्रह्मांडातली ऊर्जा या युनिव्हर्समध्ये म्हणजे या धरतीमध्ये हे पहाटेच्या वेळेस येते. सूर्य उदयाच्या 90 मिनिट्स अगोदर येते. ओके. तर त्यावेळेस जी व्यक्ती जागे असतात, वॉक करतात किंवा वेगवेगळ्या मेडिटेशन, योगा किंवा अशा काही गोष्टी करत असतात, तेव्हा त्या लोकांना या ऊर्जेचा फायदा होतो. पण मोस्टली आय थिंक 75% लोक तर झोपलेलेच असतात. ब्रह्ममुहूर्तावर आपण झोपतो, तर आपण त्या ब्रह्मांडातल्या ऊर्जेचा आपल्या संचार कसं होणार. आणि जर ज्या व्यक्तीमध्ये ब्रह्मांडातली ऊर्जा चा संचार एकदम 0% असतो, त्यांच्या आयुष्यात डिफरंट प्रॉब्लेम्स चालू होतात. कारण काय, तर ही जी ब्रह्मांडातली ऊर्जा जे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आपल्या धरतीवर येते आणि आपण झोपतो, त्यामुळे या ऊर्जेचा आपण स्वतः लाभ घेऊ शकत नाही. तर रेकीद्वारे, रेकी इज अ प्रोसेस, एक टेक्निक आहे, एक प्रोसेस आहे, त्याद्वारे आपण ही ऊर्जा कुठल्याही क्षणी आपण स्वतःमध्ये घेऊ शकतो आणि त्या गोष्टीचा आपण स्वतःला हील करू शकतो किंवा कोणालाही हील करू शकतो. आता मगाशी आपण बघितलं, मी तुम्हाला त्या एनर्जीचा एक हिलिंग दिला शॉर्टमध्ये. डिड यू फील, तुम्हाला फील झालं का त्या एनर्जी? एनर्जी गरम जाणवलं, काहीतरी एंटर करतंय असं जाणवलं. तर ही तीच ऊर्जा, पण आता किती वाजले होते तेव्हा? 5-5:30 वाजले होते, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, तरी तुम्हाला ती एनर्जी फील झाली. तर हेलाच रेकी बोलतात की आपण स्वतःमध्ये कसे घ्यायचं आणि या गोष्टीतून, या ऊर्जेतून
हेल्थ इश्यूज, रिलेशनशिप इश्यूज, करिअर इश्यूज, या इश्यूजवर कसं आपण त्याला हील करू शकतो. पण ही टेक्निक आहे, ही इंडियातली टेक्निक आहे. ओके. पण याचं फाउंडर, रेकी यांचं फाउंडर मिकाओ ओसवी आहेत. आणि मिकाओ ओसवी ही 1920 मध्ये या रेकीचा हे फाउंड त्यांनी, या रेकीचं उत्पत्ती किंवा काय, त्यांना ती रेकी त्यांना एनलाइटमेंट झाली ते 1920 मध्ये. पण ते जेव्हा एक प्रोफेसर होते आणि त्यांनी बायबल शिकवत होते एका कॉलेजमध्ये, आणि त्या बायबलमध्ये असं बोलण्यात आलं होतं की स्वतःच्या ऊर्जेने दुसऱ्याला किंवा स्वतःला हील करू शकतो. आणि ही वॉज टीचिंग दॅट. ते मुलांना शिकवत होते. तर मुलांनी विचारलं कसं हील करू शकतो, कसं आपण स्वतःच्याच ऊर्जेने स्वतःला. तर त्यांना तो प्रश्न पडला की या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं. मग ते त्यानंतर त्या गोष्टीचं सर्वे करायला लागले, वेगवेगळ्या देशात गेले आणि शेवटी ते इंडियात आले. ती टेक्निक त्यांना इथे भेटली. ही टेक्निक इंडियामध्ये बुद्धिझम काळात, गौतम बुद्धाच्या काळात जेव्हा ते प्रचाराला निघायचे, बुद्धिझमचा प्रचार करत निघताना वेगवेगळ्या जंगल किंवा काय असं जेव्हा ती जर्नी त्यांची चालू असायची, तेव्हा त्यांच्याकडे कुठलं असं साधन नव्हतं, ना मेडिसिन्स ना काय. तर तेव्हा त्यांना फिवर असू दे, कुठल्याही गोष्टीचं जखम असू दे, काही झालं, कसल्याही सिच्युएशनला ते गौतम बुद्धांनी स्वतःच्या ऊर्जेने त्या गोष्टी हील करत होते. आणि हे टेक्निक त्यांना, हा प्रोसेस किंवा हा जो कसं ऊर्जा स्वतःमध्ये घ्यायची आणि कसं हील करायचं, हे त्यांना ओसवी मास्टरांना इंडियामध्ये त्या प्रोसेस समजला. आणि ते परत वापस जपानला गेले आणि ते त्या प्रोसेस पूर्ण प्रोसेस केली, मेडिटेशन केले आणि ते स्वतःला एनलाइट करून घेतले. आणि डिफरंट सिम्बॉल्स पण त्यांना त्यात दिसले आणि त्या सिम्बॉल्सचे पण महत्व आहे या रेकीमध्ये. तर अशा प्रकारे मिकाओ ओसवीने या गोष्टीचा शोध केला आणि ते परत इंडियात रेकीच्या माध्यमातून आलं. बर. ओके. मला आता एक थोडंसं वेगळं विचारावं असं वाटेल तुम्हाला. सॉरी, आधीच मी सॉरी म्हणतो. कसं आहे, हे सगळं सुरू करण्याच्या आधी कधी कधी आपण ह्या गोष्टींवर बिलीव्ह नाही करत, की आपण अगेन्स्ट असतो ह्या सगळ्या गोष्टी. तर मग असं कुठला पॉइंट होता की जिथे तुम्हाला वाटलं की नाही आता हे एक्झिस्ट करतं आणि तुम्हाला त्याचा अनुभव आला? आता बघा, आपण लहान असताना बसून बोलतो देवाला कोणी बघितलंय का? डिड यू? आपल्याला काय शिकवलं शाळेत? हात जोडायचे. यू कॅन फील द एनर्जी. देव हे इनविजिबल आहे. इनविजिबल म्हणजे काय? तर तुम्ही कुठल्याही धर्मात जा, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सगळ्यामध्ये व्हाईट लाईट एनर्जीचा एक उल्लेख आहे. ही व्हाईट लाईट ही ऊर्जा कसली, तर ही ब्रह्मांडातली ऊर्जा आहे. ओके. कुठल्याही, आता याच्यात जरी आपण ती ब्रह्मांडातली, आता फॉर एक्झाम्पल आपण गणपती आणतो, गणपती आणलं तर आपण त्याची स्थापना करायला गुरुजी बोलवतो, त्यांच्याकडनं पूजा करतो. त्या मूर्तीमध्ये आपण प्राण प्रतिष्ठान स्थापना जो करतो त्याचा अर्थ काय? करेक्ट. आपण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट करतो एनर्जीज. करेक्ट. ओके. करेक्ट. मग हीच ती ऊर्जा आहे जी वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या धर्मात ऍक्टिव्हेट होतं. बर. तर हीच ती व्हाईट एनर्जी आहे आणि देव तर कुणीच बघितलं नाहीये. तर अशाच ऊर्जेमुळे या गोष्टी ऍक्टिव्ह. आणि हे कुठलं नाही, इंडियात तुम्ही जर पास्ट जर बघायला गेले, हिस्ट्री खंगाळली तुमची, तुम्हाला रेखी तिकडेच भेटतील. बर. ओके. ही ऊर्जा आपल्या इंडियातूनच फललेली आहे. बर. मग तुमची याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही रेकी कसं शिकलात किंवा मग तुम्हाला काय असे एक्सपिरियन्सेस आले? तर मला कसं लहानपणापासून इंट्युटिव्ह आहे आणि इंट्युशन्स, मला व्हिज्युअलायझेशन्स व्हायचे. पण असेच दिवस गेले आणि मला असं दिसायचं की माझ्या इंट्युशन्स मध्ये XYZ पर्सन इज गोइंग टू डाय, की मरणार आहे ना, असं तसं माझ्या वडिलांचं पण मला दिसलेलं. पण त्या गोष्टी काय टळत नव्हते, मला दिसायचं पण आय वॉज व्हेरी हेल्पलेस. मी काय करू शकत नव्हते. ते पण दिवस असेच निघून गेले आणि एकदा आमच्या इथे वास्तूचा क्लास होता, तो मी जॉईन केला.
की माझ्या वडिलांना वास्तूवर खूप इंटरेस्ट होता आणि माझे वडील एक्सपायर झालेले आणि त्यांच्या आठवणीत मला वास्तू शिकायची होती. ते शिकायला गेले. ते शिकल्यावर तिथे मला रेखीबद्दल नॉलेज कळल्यावर मग मला असं वाटलं की मी शिकावं. पण शिकायला जेव्हा गेले तर मला खूप अडचणी आल्या. मी तिथपर्यंत पोचून पण वापस आले होते आणि वरून क्लास करताना पण क्लासच्या बाहेर मला काढण्यात आला होता आणि 70-80 पीपल्स मधून मला बाहेर काढण्यात आलं होतं रेकीच्या क्लासमधून. आता मला हे माहित नाही की ते 70-80 पीपल्स कुठे गेले, पण आय कॅन फील द एनर्जीज नाव असं की ती गोष्ट माझं पूर्ण टोटल लाईफ चेंज केली. ओके. मला आठवतच नाही की मला आता पण आय डोंट फील की आय हॅव एनी प्रॉब्लेम. ओके. की मला त्या प्रॉब्लेमचं ते तीव्रता मला जाणवत नाही या ऊर्जेमुळे. बर. तर आणि बिफोर रेकी माय लाईफ वॉज, मला तर क्षणोक्षणी मी लाईफमध्ये स्ट्रगल बघितलेली आहे. आणि जशी या ऊर्जेचा संचार झाला किंवा मी करायला लागले, वर्षभर तर मी रेकी करत होते त्यात मला ऊर्जा कधीच फील नाही झालं, वर्षभर फील झालं नाही. मग सडनली एक माझ्या ओळखीच्या आल्या आणि त्यांनी मला एक रेकमेंड केलं की इथे तुम्ही अट्युनमेंट घ्या, दीक्षा द्या. मग मी तिथे घेतले आणि मला अक्षरशः आय फेल्ट द एनर्जीज. ज्या एनर्जी जसं तुला आता फील झालं तसं एनर्जी मला फील झाली. आणि तेव्हा मला कळलं की एका वर्षानंतर जे मी करत होते दॅट वॉज नॉट रेकी अँड दिस इज रेकी. म्हणजे मी करत होते त्या एकदम असं क्रेझीली मी ती गोष्ट करत होते की याच्याने माझं लाईफ चेंज होईल, याच्याने माझं, आणि खूप श्रद्धा होती माझी, पण दॅट वॉज नॉट रेकी. ओके. आणि म्हणूनच माझ्या दारापर्यंत एखादी व्यक्ती येते आणि मला सांगते आणि तू तिथे जा, तुला असं होईल, आणि ते झालं. आणि तो दिवस आहे आणि आज आहे. मल्टिपल टाइम्स इन अ डे आय डू रेकी. ओके. मी एक छोटंसं तुम्हाला आता सांगू इच्छितो, मला तुमचे थॉट्स हवे त्याच्यावर. आम्ही बरेच पॉडकास्ट केले तर, आणि मी बऱ्याच लोकांशी भेटलोय अशा रिलेटेड, ऑकल्ट रिलेटेड. तर सगळ्यांचं म्हणणं असतं की म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं कळतं की वेस्ट साईडचा त्यांच्या बोलण्यावर खूप प्रभाव आहे, म्हणजे फॉरेन म्हणूयात आपण. पण मी इथे आल्यावर, तुम्ही रेकी वगैरे तर करताच आहेत, पण मला त्याच्यासोबत साईबाबा दिसत आहेत, स्वामी दिसत आहेत, बाकी देव दिसत आहेत. तर मग तुमच्या ह्याच्यावर काय ओपिनियन आहे की लोक म्हणतात की जे वेस्ट इन्फ्लुएन्स जास्त आहेत ते म्हणतात की नाही एकच एनर्जी आहे आणि देव वगैरे असं काही नसतो, पण तुमच्या इथे असं बघतोय मी की सगळे देव पण आहेत. आता एनर्जीज म्हणलं तर एनर्जीचा संचार देवाच्या आणि आपल्यामध्ये एक म्हणजे आता समजा कुणी क्लायंट माझ्याकडे आला तर आय एम अ चॅनल ऑफ युनिव्हर्सल एनर्जी. मी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं चॅनल आहे आणि म्हणून मी तुला ते देऊ शकले. तू डायरेक्ट घेतलंस का आजपर्यंत कधी? आजपर्यंत कधी तुला अशी एनर्जी फील झाली का डायरेक्ट युनिव्हर्सनी? नाही. सो आय एम अ चॅनल. मी स्वतः चॅनल बनले की तुला तिथं कनेक्ट करायला. ओके. प्रत्येकाला चॅनल असतो कनेक्ट करायला आणि त्याला आपण गुरु म्हणतात. प्रत्येकाला गुरु असतो. करेक्ट. गुरु शिवाय या धरतीमध्ये कुणीही जन्म घेतले त्याला गुरु नाही. सगळ्यात महत्वाचा पहिला गुरु आपली आई असते, आपले वडील असतात. बरोबर. हेच आहेत आपले क्रिएटर. राईट. दीज टू पीपल आर द क्रिएटर ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन जे या पृथ्वी तलावर जन्म घेतलाय. मग ते कुत्र मांजर असू दे किंवा आपण माणसं असू दे, आई ही पहिली व्यक्ती असते जी आपली गुरु असते. बरोबर. तर मग तुम्ही सांगा ना, आपण बोलतो ना की आई वडिलात देव आहे, त्यांची सेवा करा. लोक सेवा करा म्हणजे काय, पाय बी दाबत. आई वडिलांचा हा महत्व हे आहे की आई हे रिलेशनशिप च कॅरेक्टर आहे आणि वडील हे मनी, पैसा, ग्रोथ. ओके. प्रत्येक व्यक्तीचा या दोन व्यक्तीबरोबर जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मनमुटाव असेल किंवा या दोघांच्या आई आणि मुलगा किंवा मुलगा आणि आई किंवा आई आणि मुलगी आणि आई या दोघांच्या मनात जर एकाच्याही मनात एकमेकाबद्दल जरा जरी वाईट भावना असेल तर त्यांना रिलेशनशिप इश्यूज येणार, हेल्थ इश्यूज येणार आणि त्यांचे नी पेन होणार खूप भयानक पद्धतीत. आणि हे तुम्ही अनुभव बघा. आणि जर वडिलांबरोबर असेल
तर तुम्हाला तुमचं जर वडिलांबरोबर तुमचं भांडण असेल, तुमच्या मनात वाईट असतील विचार किंवा राग असेल, शिव्या, द्वेष काय असं वागत असेल, तुम्ही वागत असेल किंवा वडील वागत असतील, दोघांकडनं जर अशा एकमेकाला व्हायब्रेशन्स येत असतील निगेटिव्ह, तर तुमच्या आयुष्यात पैसा, ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटी इज झिरो. यामुळेच बोलतो की आई वडिलांबरोबर रिलेशन छानपैकी मेंटेन याच्यासाठी करायचं की पुढे आयुष्यात आपले रिलेशनशिप विथ एव्हरीबडी, विथ युअर कलिग्स, विथ युअर टीचर्स, विथ युअर स्टुडंट्स, विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर हजबंड, वाईफ, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, सास, ससूर, एव्हरीथिंग सगळे नीट राहतात. बर, ही ती सेवा आहे की तुम्ही तुमचं मन स्वच्छ आणि सेवा करा. सेवा यांचं काय, आजकाल कोण असं ऐकत दाबत नाही रोज जाऊन. पण मी एक सांगते की कितीही मॉडर्न असलं, कितीही मॉडर्न काही असेल, तर तुम्ही संस्कार तुमच्या मुलांना देऊ तसं आहे. किती तुम्ही रिच असाल, किती पैसेवाले असाल, किती काही असेल. पण या पॉडकास्टमध्ये मला हे पण बोलायचं की माझे मुलं रोज माझे पाय दाबल्याशिवाय झोपत नाहीत. ओके. आणि मी हे माझे संस्कार असतील. प्रत्येक देवाचं एक महत्व आहे. आता मगाशी तुम्ही विचारलात की तुमच्याकडं साईबाबा आहे, स्वामी समर्थ आहेत, एंजल्स, आर्कएंजल मायकल आहे, ओसवी मास्टर खूप आहेत माझ्याकडं, पण यांचं प्रत्येकाचं एक महत्व आहे. तर आता तुम्ही गणपती आहे, तर साईबाबा हे करुणा रेकीचे मास्टर आहेत. ओके. आणि करुणा रेकी हे इंडियातली रेकी आहे. याची जवळजवळ 10 ते 11-12 सिम्बॉल्स आहेत. सगळ्यात मेन सिम्बॉल करुणा रेकीचा आहे ओम आणि स्वस्तिक. बर, अच्छा. द बेस्ट सिम्बॉल इज ओम अँड स्वस्तिक. ओके. ओके. तर त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त बरेच सिम्बॉल्स आहेत. शांती आहे, झोनार आहे, आलू आहे आणि बरेच असे ओम आणि क्रिया आहे आणि रामा आहे. वेगवेगळ्या सिम्बॉल्सला एक महत्व आहे. प्रत्येक सिम्बॉल्सचं एक महत्व आहे. ओके. ओके. रेकीमध्ये तर करुणा रेकी पण आमच्या इथं शिकवण्यात येतं, ओसवी रेकी पण इथं शिकवण्यात. ओसवी रेकीचे सिम्बॉल्स चौकुरे आहे, चौकुरीचा सिम्बॉल आहे, हंसदेशोने आहे, अँड सेहकी आहे, अँड जुनार आहे. असं म्हणजे वेगवेगळ्या रेखीचे वेगवेगळे सिम्बॉल्स. असं टोटल मी माझ्या इथे 15 सिम्बॉल्स शिकवते. बर. आता आपण सिम्बॉल्स रिलेटेड म्हणतोय म्हणून तर थोडं एक्सप्लेन करून सांगू शकता चौकुरे म्हणजे काय, कशासाठी ते यूज करतात? आता चौकुरे इज अ पॉवर सिम्बॉल, ओसवी रेकी सिम्बॉल आहे. या सिम्बॉलमुळे इन्स्टंटली तुम्हाला कुठली गोष्टीचा त्रास होत असेल, ते कुठली गोष्ट हवी असेल, तुम्ही चौकुरे बोलून ती प्राप्त करू शकता. चौकुरे ड्रॉ करून म्हणायचे. ते ड्रॉ तर तुम्ही असं म्हणजे व्हिज्युअलाइज करून ड्रॉ करायचं आहे आणि 3 वेळा नाव घ्यायचं आहे. इन्स्टंटली तुम्ही माझं लास्ट पॉडकास्ट जर बघत असेल त्यामध्ये एका क्लायंटनी मेन्शन केलंय की मी एक्सप्लेन करताना जेव्हा लास्ट टाइम मी दिल्लीला गेली तेव्हा खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्यांचं छतचं काहीतरी काम चालू होतं आणि मी असं सांगत होते, ती ऐकत होती, ती तिथे चौकरे तो पाऊस थांबला जोपर्यंत तिथे छतचं काम होत नाही. हे एवढं मोठं माझ्याकडं तिनं त्या ह्याच्यावर टाकलं होतं, लाईन टाकलं होतं लिंक की इट रिअली वर्क्स. ओके. ज्यांना चौकुरे हे काय आहे माहित पण नाही, तिने लगेच गुगल करून तो सिम्बॉल काढला आणि तिने ड्रॉ करत तिचं 3 वेळा नाव घेतलं आणि ते खरंच पाऊस आणि खूप भारी पाऊस होता तेव्हा. अच्छा. दिल्लीला जेव्हा मी गेली होती. तर असं बऱ्याच गोष्टी म्हणजे इन्स्टंट तुम्हाला दिसलं. फॉर एक्झाम्पल जेव्हा मी पहिल्यांदा चौकुरे याचं मी नाव ऐकलं होतं तर माझे मुलं लहान होते. तर ते आता मुंबईचा पाऊस तर सगळ्यांना माहिती आहे. सकाळी उठल्यावर नेमकं ते शाळेला जातानाच पाऊस पडायचा. आणि जेव्हा मी रेखी शिकले ना तेव्हा मला माझ्या फॅकल्टीने सांगितलं होतं की तुम्ही असं करू शकता, पाऊस थांबवू शकता. तर मी सारखं 5-10 मिनिट पाऊस थांबवायची आणि लिटरली आय फेल्ट दॅट एनर्जी आणि खरंच थांबवायची. त्यानंतर बरेच वेळा माझे फ्रेंड्स आता पाऊस थांबव करायचे. पण अननेसेसरी मी तो प्रकार किंवा नेचरला आपण चॅलेंज नाही करू शकत. पण मी हे मुलांना शाळेत जाताना मी करायची. ओके. तर चौकुरेचा हा तो फायदा आहे. आता सहकी म्हणून एक सिम्बॉल आहे, कारण तुमच्या काही गोष्टी हरवल्या दिसत नाही, समोर असून दिसत नाही,
मिसप्लेस झालेले असतात, तर ते त्याच्याने ते प्राप्त होतं. आणि हॉन्सा जेशोने हे सिम्बॉल असं आहे की आपण डिस्टन्स रेकी करताना ते वापरले जातं. कनेक्ट. आणि डायकोमो हे मास्टर रेकी सिम्बॉल आहे. असं ते वेगवेगळे प्रकार सिम्बॉल्सचे आहेत. आणि जे करुणा रेकीचे सिम्बॉल्स आहेत ते खूप आहे. ते आता ते पूर्ण काय एक्सप्लेन नाही करू शकत मी आता इथे. पण असं तो पण रेखी ही ऊर्जा आपल्या शरीरात 7 चक्रांमध्ये स्टेज. टोटली चक्राज 114 असतात. 7 मेन चक्राज असतात. तर या 7 मेन चक्र हे घर आहेत की ब्रह्मांडातली ऊर्जा सेव्ह करा, स्टोअर करण्यासाठी. तर ज्याच्या चक्रामध्ये ब्रह्मांडातली ऊर्जाच नाहीये, व्हाईट लाईट एनर्जीच नाहीये, मग त्या चक्राचे त्यांना नेगेटिव्ह गोष्टी फेस करावं लागेल. असं आहे. फॉर एक्झाम्पल हार्ट चक्र आहे तुमचं ब्लॉक्ड असेल, म्हणजे ऊर्जाच नाही त्यात, ब्रह्मांडातली ऊर्जा नाही येत, मग तुम्हाला रिलेशनशिप इश्यूज, करिअर इश्यूज, अमावस्या पौर्णिमेला त्रास होणं, रिलेशनशिप हजबंड वाईफ किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खूप भांडणं होतात, अननेसेसरी 2-4 दिवस भांडतात परत एक होतात. तर अशा बऱ्याच गोष्टी. आणि ज्यांचं हार्ट चक्र क्लोज असतं, फिजिकल त्रास त्यांना असं होतं की त्यांना हार्ट इश्यूज असतात, मग किंवा छाती भरणे किंवा गॅसचा प्रॉब्लेम होतो, किंवा ज्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक असतं त्यांचं थायरॉइड, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. मॅम, आता जसं तुम्ही एक्झाम्पल दिला हार्ट चक्राचं, तर तसं प्लीज आम्हाला सांगा ना की 7 जे चक्राज आहेत तर ते कोणते कोणते आहेत, आणि त्याच्यावर कुठल्या चक्राला काय प्रॉब्लेम असला की काय होतं? आता 7 चक्राज आपल्या 114 चक्र असतात. हे तर मी मगाशी सांगितलं. 114 चक्राज आहेत. त्याचे मेन चक्राज आहेत 7. दॅट इज, आता मी एक्सप्लेन करायचं तर सहस्त्र चक्र आहे, थर्ड आय आहे, थ्रोट चक्र आहे, हार्ट चक्र आहे. हार्ट चक्राच्या थोडंसं खाली सोलार प्लेक्सिस, मणिपूर चक्र, त्याच्या नाभीच्या थोडंसं वर सॅक्रल चक्र, आणि आपलं रूट चक्र हे सेक्शुअल पार्ट्स असतात आपल्या, त्याला रूट चक्र बोलतात. प्रत्येक चक्राचा एक महत्व असतो. आणि याला हे जर ऍक्टिव्हेट नसतील, ओके, जर तुम्ही रेकी घेत नसाल, तुम्ही मंत्राद्वारे पण ते ऍक्टिव्हेट करू शकता. ओम, तर सगळेच ओमचं चांटिंग करतात. थर्ड आय आणि सहस्त्र चक्र ऍक्टिव्हेट करायला ओमचा मंत्र आहे. परत थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट करायला हम हा बोलायचा, हा मंत्र आहे. आणि जर ज्याचा हार्ट चक्र ब्लॉक आहेत, म्हणजे हार्टचा इश्यू असू दे, हार्ट चक्र ब्लॉक असू दे, रिलेशनशिप इश्यू असू दे, त्यांनी यम हा या चांट करायचा, हा चांट करायचा आहे. आणि ज्याला मनी इश्यूज आहेत किंवा सोलार प्लेक्सिस मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा पोटात काय प्रॉब्लेम असेल तर रम हा चांट करायचा. पण हे चांट करताना ड्रॅग करायचा, जसं आपण ओमचं उच्चारण करतो, ओम, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा करताना आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या चक्रावर असणे गरजेचं आहे. खूप डीप नॉलेज असतं ह्याला, तर तुम्ही अर्धावट ऐकून काय करू नका. आणि ज्याचं सोलार प्लेक्सिस झालं, मग सॅक्रल आलं, त्याचं सॅक्रलचं आहे वम. आणि जे रूट चक्र आहे त्याचं आहे लम. हे जे पण मंत्र आहे ते तुम्हाला गुगलवर पण दिसतील, पण ते करताना एक त्याचा प्रोसेस आहे. ते पण करताना जर तुम्ही रेखीची ऊर्जा स्वतःमध्ये घेऊन करता तर यू विल फील ड्रास्टिक चेंज इन युअर लाईफ विदिन 3 to 4 days. खूप लोकांना एकाच दिवशी चेंजेस जाणवलेले आहेत. अशा चक्रांचं महत्व आहे. चक्राज आर द हाऊस ऑफ कॉस्मिक एनर्जीज. म्हणजे चक्र हे घर आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा तिची सेव्ह होते किंवा स्टोअर होते. ओके, आता तुम्ही सांगितलं की काही लोकांना 3-4 दिवसात लगेच रिझल्ट येतो, काहींना 1 दिवसात पण येतो. तर मग असा डिफरन्स का असतो, कशामुळे? आता आपण बघितला, आता आपण 3 जण आलात, तुम्ही तुमच्या 3घांची ऊर्जा वेगवेगळी आहे हे मी तुला सांगितलं. आता मी तुम्हाला दाखवायला आपण नंतर आपण घेऊ तो प्रोसेस. पण प्रत्येकाची एक ऊर्जा असते. तुझे एखाद्या वेळेस तुझे हार्ट चक्र ब्लॉक आहे, 100% हार्ट चक्र ब्लॉक, यू विल फेस दॅट प्रॉब्लेम्स इन युअर लाईफ. ओके, तुझा जो चक्र ब्लॉक आहे तो त्याचा प्रॉब्लेम तो. याला जो मी सांगितलंय याचे चक्राचं ब्लॉक मोस्टली
लोअर चक्रा सगळे ब्लॉक आहेत ह्याची. ओके. तर प्रत्येक मानव हा पंचतत्वाच्या द्वारे बनलेलं एक शरीर असतं. त्याच्यामध्ये चक्राज असतात. त्यामध्ये ज्याची जसा सिच्युएशन प्रमाणे किंवा जे तुमचं डे टू डे लाईफची रुटीन आहे, जेवढं तुम्ही रिसीव्ह केलंय कॉस्मिक एनर्जीज, तेवढं त्या चक्राजमध्ये असतील किंवा नसतील किंवा ब्लॉक असतील, त्याच्यावर ते समजतं. प्रत्येकाला इथे रेखी घ्यायला आल्यावर लगेच रेखी रिसीव्ह होत नाही, कारण का ते ब्लॉक असतात. त्यांना मी हिलिंग देते, डिस्टन्स हिलिंग देऊन मग पर्सनल हिलिंगसाठी इथे बोलवते. बरेच लोक येतात, बरेच लोक डिस्टन्स हिलिंगच करतात असे ते रिसीव्ह. आता मी नवीन चालू केलं की व्हिडिओ कॉलवर हिलिंग देणे. अक्षरशः व्हिडिओ कॉलवर फॉरेनला पण एनर्जी रिसीव्ह झालेली आहे. माझ्याकडे व्हिडिओज आहेत, पण त्यात ते असं त्यांची इच्छा नाही की मी ते व्हिडिओ टाकावा म्हणून मी नाही टाकत. पण लिटरली पीपल हॅव रिसीव्ह द एनर्जी फ्रॉम व्हिडिओ कॉन्फरन्स. आणि आता मी नवीन चालू केलं की व्हिडिओ झूम याच्यावरच हिलिंगचं सेशन घ्यायचं. असं मी चालू केली. बरं. ओके. थोडासा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचार, कारण की लोकांना तेवढं अजून माहिती नाही. प्राणिक हिलिंग आणि रेकी या दोन मध्ये काय डिफरन्स आहे? हे मोडॅलिटीज आहेत, डिफरंट नाव आहे मोडॅलिटीजचं. बाकी शेवटी कॉस्मिक एनर्जीच आहे ना. प्राणिक हिलिंग मध्ये पण ऊर्जेने हिल करतो. ती ऊर्जा कुठली वेगळी तर नाही ना, हीच आहे ना, ब्रह्मांडातलीच ऊर्जा आहे ना. ओके. त्याला नाव प्राणिक हिलिंग, याला नाव रेकी. परत कुठले लामाफेरा आहे, मी लामाफेरा पण केलंय. वेगवेगळ्या फॅमिली कॉन्स्टलेशन्स. दिस इज समथिंग. फॅमिली कॉन्स्टलेशन्स म्हणजे आता हे तेच करू शकतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे असं मला वाटतं. दिस इज माय थॉट. ओके. ज्यांची बॉडी सेन्सिटिव्ह आहे, जी कॉस्मिक एनर्जी रिसीव्ह करू शकते, ती फॅमिली कॉन्स्टलेशनचा अर्थच हे आहे की आता फॉर एक्झाम्पल हजबंड वाईफ मध्ये भांडण झालंय, खूप 36 चाकड आहे, खूप राग आहे एकमेकाचं. तर माझ्याकडे वाईफ आली समजा एक्झाम्पल, ती माझा नवरा ऐकतच नाही, त्याला एवढा राग आहे, तो मला घरीच घेत नाही. तर आम्ही असा प्रॉब्लेम फॅमिली कॉन्स्टलेशनच्या द्वारे कसं सॉल्व्ह करतो की त्या माणसाला त्याचा फोटो, नाव हे तिच्यासमोर कॉन्स्टलेशन्स करतो. तिच्यासमोर तिलाच करायला, त्या व्यक्तीला आपण तिची ऊर्जा घ्यायची आणि तिच्या नवऱ्याची ऊर्जा घेऊन त्याच्या मनातून हिच्याबद्दलचे नेगेटिव्ह फिलिंग्स डिलीट करायचं. असं पॉसिबल आहे? हे फॉरेन मध्ये खूप चालतं. बर. तर हे फॅमिली कॉन्स्टलेशन्स आहेत की आता बरेच वेळा आपण बघतो मेलेले माणसं आपल्या अंगात येतात. पुन्हा जिवंत माणसं पण घेऊ शकतो ना आपण. ओके. एखाद्याची ऊर्जाच पॉझिटिव्ह करायची आहे आणि त्याला सांगायचंच नाही खूप नेगेटिव्ह आहे, ते पण आपण त्याला न कळत पण करू शकतो. त्याला ती व्यक्ती तर येणं गरजेची नाहीये ना. बऱ्याच मोडॅलिटी आहेत आणि सगळ्या मोडॅलिटीज ही कॉस्मिक एनर्जीवरच आहेत. बर. कुठलंच वेगळी ऊर्जाच नाही ना. ऊर्जा फक्त एकच आहे, ब्रह्मांडातली ऊर्जा. राईट. सगळ्यात मोठं उदाहरण मी परवा पण दिलंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज. आता तुला फील झालं, गरम झाला हात माझं, डिड यू फील द एनर्जी? आपण एसी मध्ये बसलो, माझा हात तुला गरम जाणवला. तर आपण बघितलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, पोळ्या भाजल्या पाठीवर. म्हणजे त्यांनी अख्खा ब्रह्मांडच त्यांच्यामध्ये संचारलेला. करेक्ट. त्याशिवाय व्यक्ती कसं करू शकतो? ही पाठीवर पोळ्या भाकरी भाजलेले आहेत ते. एवढे मोठमोठे संत या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा महाराष्ट्राला मिळालेले आहेत. ही ऊर्जा कसली आणि कुठली? ही ब्रह्मांडातलीच ना. आणि 16 वर्षाचे होते ते. आणि केवढा चमत्कार ती गोष्ट. ती काय होता लहानपणापासून आपण बघत आलो, पण मलाही माहित नव्हती ना की काय हा बाबा देव आहे. पण व्हॉट वॉज इट? ते त्या वयात म्हणजे ती संचारलेली ऊर्जा त्यांनी स्वतःमध्ये एवढी ऍक्टिव्हेट करून घेतल्यात की आज पण लोक त्यांच्या समाधीवर येऊन चेक केलेले आहेत. आउट आय थिंक सो नासाचे. मी जे बघितले युट्यूबवर की ते दे हॅव चेक दी एनर्जीज आणि ते फील झाले आणि ते गेले परत. ही आपली महाराष्ट्र धरती आहे. करेक्ट. की इथे संतच असे आहेत ज्यांच्यातच ब्रह्मांड आहे. वा. मग आणि दुसरं साईबाबा, हे पण महाराष्ट्रामध्ये करुणा रेकी मास्टर. अरे त्यांनी तर ऊर्जा एवढी ऍक्टिव्हेट केली की त्यांनी ज्योत, ती आज पण ती ज्योत पेटली. ती कुठून आली? आपल्याला तर नुसतं हात गरम होतं, आपण तर नुसतं हिलिंग करतो. त्यांनी ज्योत पेटवलेले
ओके. आणि आज पण मी माझा पर्सनल अनुभव आहे, माझी मुलगी फॉरेनला गेल्यानंतर मला असं एकटं जाणवायला लागलं होतं. तेव्हा मी सडनली शिर्डीला गेले. मला माहित नव्हतं, मला असं लो फील होत होतं. मी गेली, डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. एकदम सडनली असं झालं की मुलगी गेली शिकायला, मिस करत होते मी आणि मला चांगलं फील नाही होत होतं. तर मी गेली तिथे आणि तिथून मग तिथे माझ्या आहेत त्यांच्याबरोबर मी डायरेक्ट दर्शनाला गेले होते. तर गेल्यावर मला एकीकडे बसून मेडिटेशन समोर साईबाबा होते आणि मी मेडिटेट करत, म्हणजे मला रेकी घ्यायची होती. अक्षरशः बाबाने मला टच केलेलं फील झालेलं, एवढी ऊर्जा. आता ऊर्जा फील होते हे तर आहे, तुम्हाला पण माहिती आहे ऊर्जा फील होते इतकी भयानक रीतीने की मला रडायला आलं की या मठात साईबाबांच्या मंदिरात दुसरं सायन्सशिवाय कोण येऊ शकत, कोण दुसरं फील होईल मला ऊर्जा, दुसऱ्या कोणाची फील होणार ऊर्जा. मग मग उठले, बाहेर आले. बाहेर आल्यावर मला ज्यांनी मी ज्यांच्यावर बस मंदिरात दर्शनाला गेले ते सांगले 105 वर्ष झाले साईबाबाची समाधीचा दिवस आहे आज. म्हणजे अक्षरशः ऊर्जा फील झाली मला तिथे. काही लोकांचे असे मिथ्स असतात, सो ते एक मला तुम्हाला विचारा असं वाटेल लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने. आता हिलिंग असेल किंवा रेकी असेल किंवा आता तुम्ही जो फॅमिली कॉन्स्टिलेशन, सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सो लोक असं म्हणतात की हे टेम्पररी सोल्युशन्स असतात. नाही. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? त्याच्यासाठी मी लोकांना काय सांगते की रोज 5 मिनिटं रेकी घ्या ना. रेकीसाठी तुम्हाला 20 मिनिट अर्धा तास बसायची गरजच नाहीये. ज्या दिवशी तुम्हाला हे कॉन्सेप्ट कळेल की ऊर्जा कशी घेऊ शकते, जेव्हा आपण रोज वेळेवर जेवतो ना तेव्हा वेळेवर ऊर्जा द्या ना. तुम्हाला ऊर्जा घ्यायची आहे. करेक्ट. या जेवण्यासाठी तुम्ही जेवणाची एनर्जी घेऊ शकतो की माझ्या या बॉडीला पळण्यासाठी, काम करण्यासाठी ऊर्जा लागते. ते आपण अन्नाद्वारे आपण रिसीव्ह करतो. पण आपल्या माइंड, सोल, बॉडीला जी कॉस्मिक एनर्जीची गरज आहे ती पण 5 मिनिटं घ्या, रिसीव्ह इट. ओके. खूप वेळ बघितलं ना, लोक श्रीमंत लोक ना, रिच पीपल, दे वॉक ॲट 4 o'clock, 3:30, 4, 5 त्यांना ऑटोमॅटिक रिसीव्ह होतं ना. ते काय करायला जातात का? नाही. सगळ्यात मेन उदाहरण मी प्रत्येक वेळा दिलेलं आहे मोदी, आपले प्राईम मिनिस्टर. ओके. ते बरोबर ब्रह्ममुहूर्तात योगा, मेडिटेशन सगळं, त्यांची ऊर्जा काय आहे बघितल्यावर वलयान ऊर्जा कळते. किती किलोमीटरची असेल. मी तुमचा पॉडकास्ट आधीचा बघितला, रिसर्च करत होतो. मला पॉलिटिकली जायचं नाहीये, बट यू आर द आय गेस 3rd or 4th पर्सन मी ज्यांना भेटलोय की ज्यांनी सांगितलंय की मोदींचा ऑरा जो आहे, प्राईम मिनिस्टर मोदींचा, तो 23 ते 24 किलोमीटर किंवा 20 ते 24 किलोमीटरच्या दरम्यान. सो त्यावर तुम्हाला काय, म्हणजे आता तो विषय नॅचरली हिज ऑरा इज दॅट ब्राईट. जे त्यांच्या सानिध्यात जरी आले ना, आता ऑरा म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही शिर्डीला गेलात तर मंदिरात जाऊ नका, ते एंटर केलेच तो वलय येतो तुम्हाला. तसं मोदींचं आहे. ओके. मोदींना एवढ्या लांबून जरी बघा, खूप लांबून बघितलं तरी एक प्रकारची ऊर्जा दिसते. त्यांचा चेहरा बघितलात, वेगळा तेज, दाढी पांढरी, सगळं पांढरं असेल तर त्यांचं जे स्किनवर जर मेकअप करून येतात का ते नाही. किती आता बघ, कितीतरी असे ते त्यांचं भाषण आहे, असं घाम गाळत भाषण देतात ते लोक. केव्हा पण त्यांचं तेज तशीच असते. असं का मेकअप करून पण भाषण द्यायला उभारतात का? नाही ना. ती तेज कसं कधीच बदलू शकत नाही. ओके. आणि ज्यांच्यामध्ये कॉस्मिक एनर्जीचा संचार एवढ्या लेवलला असेल ना, यू कॅन डिफीट हिम. कोणी असो, ज्यांच्यामध्ये कॉस्मिक एनर्जीचा संचार असतो ना, व्हॉट ही थिंक्स ही विल क्रिएट. ओके. इतकी पॉवर असते. व्हॉट यू थिंक यू क्रिएट. अँड सेम थिंग इज हॅपनिंग. ही इज गिव्हिंग द बेस्ट. राईट. ज्याला ज्यांना जसं घ्यायचं तसं घेतील. कुणासाठी गुड. आणि मला असं पॉलिटिकली काहीच, मी कुठल्याच पक्षात काहीच माझं देणं घेणं नाही. मी ऊर्जेवर बोलते. एवढे मोठे व्यक्ती ते पण ते करतात ना, योगा करतात, मेडिटेशन करतात, ते स्वतः एनर्जी वर्कआउट करतात. मॅम, मला आता एक थोडा माझ्या पर्स्पेक्टिव्हने एक प्रश्न विचारा असं वाटतो की जो मला
मी प्रत्येकच या रिलेटेड ज्या लोक भेटतात मला त्यांना विचारतो की कोविडच्या आधी या गोष्टी एक्झिस्ट करत होत्या, लोक एवढे अट्रॅक्ट होत नव्हते ह्या गोष्टींकडे की म्हणजे हेल्पसाठी म्हणूया. आफ्टर कोविड सगळ्यांना हेल्थ रिगार्डिंग खूप आता जागरूकता आलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टींकडे लोक येण्याचा एक व्हॉल्यूम म्हणूयात आपण जो वाढलेला आहे. तर असं का झालं असावं असं तुम्हाला वाटतं? 2024 आहे बरोबर, शनीचं वर्ष, स्पिरिच्युअल इयरच स्पिरिच्युअल आहे ना. स्पिरिच्युअल गोष्टीच वाढणार ना यावर्षी, आणि किती वाढल्यात, खूप वाढल्यात. 100%. त्या हिशोबात न्यूमरोलॉजीच्या हिशोबात तर हे स्पिरिच्युअल इयरच आहे. आणि असं पण बघायला 24 इट इज अ नंबर ऑफ युनिव्हर्स. आणि आपण युनिव्हर्स बद्दल बोलतोय. करेक्ट करेक्ट. ह्याच्यापेक्षा जास्त जण काय बोलतो. ओके. असे कोणते केसेस एक स्पेसिफिकली सांगू शकतात तुमच्या क्लायंटच्या, जसं तर तुम्ही डिवोर्स सांगितलं, बिझनेस रिलेटेड असेल, प्रॉस्पॅरिटी रिलेटेड असेल, सो स्पेसिफिक अशा केसेस? हेल्थवरचं मी सांगते करोना पिरियडचा, की ज्यांना माझ्यावर कधीच म्हणजे आय डोंट थिंक की पुरुष जास्त लवकर भरोसा नाही ठेवत, मेल फिगर. तर ते एजेड होते आणि त्यांना माउथ त्यांच्या एका रिलेटिव्हनी सांगितलं आणि ते शी वॉज ऑन व्हेंटिलेटर. बरं. आता व्हेंटिलेटरवर असताना ते हिलिंगसाठी एनर्जी एक्सचेंज करणं पण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर तेव्हा मी म्हटलं की माझं काम झाल्यावर तुम्ही द्या, मला अजून आठवतं. आणि मग त्यांची रिडिंग घेऊन, त्याला मी रिडिंग घेते, डायरेक्ट हिलिंग नाही करू शकत मी. रीड केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला रीड केल्याशिवाय काय ब्लॉकेजेस आहे, काय रिलेशन्स इश्यूज आहेत काय आयुष्यात, ते जाणून घेतल्याशिवाय मी डायरेक्ट हिलिंगला मी कुणालाच सजेस्ट नाही करत. तसं त्यांचं बघून मग त्यांना म्हणलं मी करून देईन. तर ते माझ्या ही वॉज व्हेरी शॉक की आता डॉक्टरने तर नो बोलले मी. आणि हिलिंग केलो आम्ही. आणि त्या माणसाचं लॉकडाऊन चालू होतं तर मी मास हिलिंगच केलो आम्ही डिस्टन्स. आणि फोटो पाठवले तिचे व्हेंटिलेटरचे वगैरे. आणि आज मला वाटतं 6 महिन्या आधी का 1 वर्ष आधी त्या बाईबरोबर मी बोलले, त्यांचा व्हिडिओ पण आहे, ती आज पण व्यवस्थित आहे. बापरे. ओके. म्हणजे आज झाले 4 वर्ष त्या गोष्टींना. जी व्यक्ती व्हेंटिलेटरवर सगळं लावून होते त्यांना डॉक्टरने नो. सो ही ऊर्जा लांबली तर 101% लांबणार. फक्त तुमचे ब्लॉकेजेस क्लीन करावे, क्लीन. आणि त्या ऊर्जेचा संचार तुमच्यात राहायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन माझ्या लाईफमध्ये मी बघितलंय की मी ऐकलं पण होतं शिकताना की कॉस्मिक एनर्जीज, ब्रह्मांडातली ऊर्जा किंवा रेकी जो रिसीव्ह करतो ना तर चेहऱ्यावर वेगळाच ग्लो असतो. हे तर मला सांगायची गरज नाही ग्लो काय. चेहऱ्यावर ग्लो असतो, आयुष्यात ग्लो येतो. दुश्मन पण तुमचे दोस्त बनतात या ऊर्जेत. ओके. दुश्मन, यू विल नॉट फील एनीवन ॲज अन एनिमी. मला तर कोणच नाही, मला तर काय फील होत, मी कोणाला घाबरत नाही ना, कोणाला एनिमीज मला वाटतं आणि ना कोणाचं दुःख आहे ना काय नाही. मी आणि माझी ऊर्जा. जेव्हा यू आर इन कॉस्मिक एनर्जीज, व्हॉट यू थिंक यू क्रिएट. फक्त एवढं विचार पॉझिटिव्ह, आपोआप ऑटोमॅटिकच येतात आणि तुमचे रस्ते तुम्हाला मिळत मोकळे होतात. ऑटोमॅटिकली रोड ओपन होतात. विजाचा माझा एक व्हिडिओ आहे बघा, त्या पोरीचं 3-4 विजा कॅन्सल झालेल्या. त्याच देशातल्या, वेगवेगळ्या देशातल्या नाही. आय थिंक सो शी इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. ओके. माझं युट्यूबवर आहे त्याचं. तर त्याच देशातल्या, आणि त्याच्यामुळे तिचं ना एंगेजमेंट तुटलं, म्हणजे रिलेशनशिप गड झालं. तर ती रिलेशनशिप अँड विजा दोघांसाठी आलेली. आणि मी सांगितलेल्या टाइम वर झालेलं आहे. अँड शी इज देअर अँड शी इज गिव्हन मी द व्हिडिओ ऑल्सो. ते माझ्या ह्याच्यात तुम्ही बघू शकतात. ओके. आता थोडंसं आपण खूप डीप जाऊन आलेलं, त्यामुळे थोडंसं लाईट क्वेश्चन विचारावं असं वाटतील. तुमच्या हातामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतात, तर ती प्लीज ऑडियन्सला दाखवायला आणि काय काय आहे हे सांगा. जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन. काय नाही, क्रिस्टल्स आहेत हे. आणि जसं क्रिस्टलचं एक महत्व आहे, प्रोटेक्शन क्रिस्टल मी देते माझ्या क्लायंट्सला प्रोटेक्शनसाठी. कुणाला मनीसाठी पाहिजे, कुणाला हेल्थसाठी पाहिजे, रिलेशनशिप,
मोस्टली मनी जास्त आहे, रिलेशनशिप आहे, करिअर ग्रोथसाठी डिफरंट आणि कुणाला क्रिस्टल जरी नाही घालायचं आहे हातात तर आम्ही यांना मोजोबॉक पण देते, ज्याच्यामध्ये सगळी क्रिस्टल्स असतात, फॉर्म ऑफ क्रिस्टल त्यांच्या नावाने बनवतो आणि हिलिंग्स झाल्यावर शेवटच्या हिलिंगला जेव्हा पर्सनली बोलवतो तेव्हा त्यांना हँड ओव्हर करते मी. ओके. आणि ते अक्षरशः न खोलता जवळ वर्ष ठेवलेले लोक आहेत. बस खिशात कॅरी करा. आणि समजा की तुम्हाला एक्स पर्सन साठी करायचंय आणि त्यांना न सांगून करायचं असेल तर त्यांच्या फोटोवर असं ठेवायचं आणि साऊथ वेस्टला ठेवून द्यायचं. साऊथ वेस्टला किंवा घरात देवाराच्या तिथे ठेवा, कुठेही ठेवा, पण एकदा ठेवलं की परत काढायचं नाही असं. अच्छा. मॅम, हा सगळ्यात इम्पॉर्टंट ज्वलंत प्रश्न सगळ्या लोकांना युट्यूब कम्युनिटीमध्ये असतो ऑकल्ट रिलेटेड, की ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का? प्रश्न पहिला. दुसरा, एक्झिस्ट करत असेल त्याचे सिम्पटम्स काय असतात? ओके. पॉझिटिव्ह एनर्जी एक्झिस्ट करते. when positive energies are there, negative energies are also present. आता नेगेटिव्ह इन सेन्स व्हॉट? तसं मी सांगते की ब्लॉकेजेस असेल दॅट मीन्स यू आर रिसिव्हिंग नेगेटिव्ह एनर्जी, यू आर अ चॅनल टू अट्रॅक्ट. आपण चॅनल बनतो नेगेटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट करायला. मग ते कोणी केलेलंच पाहिजे असं नाही ना. ऑटोमॅटिकली तुमची एनर्जी ब्लॉक होत राहिली तर नॅचरली यू आर इन टू नेगेटिव्ह एनर्जीज. अँड वेन यू आर अ चॅनल, जेव्हा तुम्ही चॅनल बनता नेगेटिव्ह एनर्जीजचा, तर तुम्ही कुठल्या नेगेटिव्ह प्लेसमध्ये जरी गेलात किंवा चाललात किंवा तुम्ही तिथे बसलात, 100% यू विल अट्रॅक्ट एनर्जीज ओव्हर देअर नेगेटिव्ह. आणि जो पॉझिटिव्ह एनर्जीज वर असतो किंवा पॉझिटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट केलेले असतो, इझिली लाईफ एकदम स्मूथली अबंडंटली पॉझिटिव्ह थिंग्स त्यांच्या आयुष्यात घडत राहतात. तर दिस वे. तर नेगेटिव्ह एनर्जीज आणि पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही जेव्हा पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह असणारच असणार. त्या आपल्या हिस्ट्रीमध्येच बघा ना, जेव्हा राम आहे तर रावण आहेच ना. थॉट्स आले ना, व्हायब्रेशन्स आहेत ना, मेन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तर नेगेटिव्ह आहे. किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत किंवा आपण लहानपणापासून बघा, देव आहे तर दानव आहेत ना, एंजल्स आहेत तर डिमन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तसं सो ब्लॅक मॅजिक रिमूव्हिंग फ्रॉम युअर सेल्फ या फ्रॉम युअर हाऊस हे आम्ही रेखीमध्ये शिकवतो. बरं, तुम्हाला असंच जर काढायचं असेल तर सेज हा प्रकार मिळतो ऑनलाईन आपल्याला. सेज तर सेज तुम्ही तुमच्या घराच्या मध्यभागी जरा जास्त असं प्लेटमध्ये घेऊन बंद करा, दूर करा घरात, रोज करत जा. संध्याकाळचं नेगेटिव्ह एनर्जी अशीच हील होतात, असंच निघून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही स्वतःला पण करू शकता. सेजने स्वतःला पण उतरवू शकता. किंवा अगर जास्तच होत असेल तर तुम्ही 3 कापूर, 3 लवंग, 3 काय बोलतात लाल मिरची घ्या आणि बे लीफ घ्या, 1 लेमन घ्या. हे सगळं उतरवायचं आणि बाहेर नेऊन जाळणं गरजेचं आहे. आणि जर घरात जाळत असाल तर त्याची तिणगी पण इथे तिथे उडायला नाही पाहिजे. आणि आफ्टर दॅट यू फ्लश इट. इफ यू आर डुईंग इन युअर फ्लॅट. बाहेर करत असेल तरी ते गटरमध्ये टाकायचं त्याला. आणि हे इन्स्टंटली वर्क करतं. हे तुम्ही सॅटर्डेज पण करू शकता, हे तुम्ही अमावस्या पण करू शकता व्हेरी क्लिअरली. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट मी सांगते की बेलीफ रोज करा. बेलीफ घ्या आणि ॲटलिस्ट एका प्लेटमध्ये जरा जास्त घ्या, 15-20 बेलीफ घ्या. त्याचं पण स्मज करा तुम्ही घरामध्ये, दूर करा सगळीकडे आणि दार खिडकी बंद करून ठेवा. अँड दॅट विल ऑल्सो वर्क व्हेरी स्ट्रॉंगली. 100%. दुसरी गोष्ट, आपले उंबरा असतो ना, उंबऱ्यावर आहे ना पिवळी मोहरी आणि घरात सगळीकडे शिंपडा. नेगेटिव्ह एनर्जीज आपोआप पिवळी मोहरी मिळते मार्केटमध्ये, पिवळी मोहरी मिळते ते पण. आणि प्रत्येक पूजाच्या ह्याच्यामध्ये असते पिवळी मोहरी, घरभर शिंपडायचं. उंबऱ्याला जरी आपण असं मारून ठेवतो तर नेगेटिव्ह एनर्जी विल नॉट क्रॉस अँड कम इन टू युअर हाऊस. दॅट विल हेल्प. सो या पद्धतीत तुम्ही घरातून नेगेटिव्ह एनर्जीज हील करू शकता. मॅम, सगळ्यात आमचा म्हणजे युथ जो आहे तो जास्त अट्रॅक्ट असतो करिअर,
एक झालं, रिलेशनशिप एक झालं ज्याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी सांगितलं, आणि तिसरं पण म्हणजे मनी, पैसा. इझी मनी. इझी मनी, काय हाऊ टू रिसीव्ह इझी मनी. तर नेहमी रोज आपण ऑफिसला जाताना किंवा पाय पडून निघताना आहे ना, सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला केसर मिळतं. केसर तर तिळा लावा. त्यांना नाही लावायचं असेल तर केसर थोडंसं पाळत हे करायचं आणि तुमच्या शुक्राच्या उंचवटावर इथे अप्लाय करा. लेफ्ट हँड अँड राईट हँड. लेफ्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अ रिसिव्हिंग हँड. हे आपल्यासाठी असतं, ते अप्लाय करा. आणि नाभीला पण अप्लाय करा. क्लॉकवाईज अप्लाय करायचं, अँटी क्लॉकवाईज नाही करायचं. आणि लेफ्ट लेगला, फीटला, तळव्याला, हे 3 ठिकाणी लावायचं. 100% मनी फ्लो होतो. हे माझा एक्सपिरियन्स आहे, मी असंच सांगत नाही काय. दुसरी गोष्ट, तुम्ही रोज तुमचा आवडीचा एक इतर घ्या, केवढा घ्या, किंवा तुम्ही सिनेमन इतर घ्या. सिनेमन सगळ्यात इम्पॉर्टंट. ते तुमच्या ह्याला लावा, शुक्राच्या उंचवटाला, आणि इथे लावा. ओके. प्रेसला, नाभीला कसं दॅट अट्रॅक्ट्स एनर्जीज. अच्छा. कॉर्ड्स कनेक्ट होतात ना, कुणाबरोबर भेटतात नेगेटिव्ह एनर्जीज. कॉर्ड कट करणं खूप गरजेचं आहे रोजचं घरी आल्यावर. ऑलवेज हे नाभी असेल तर आपला हात 3दा असं करून कॉर्ड्स कट करणं मागे आणि पुढे खूप गरजेचं आहे. आपण लोकांना भेटतो, त्यांच्या एनर्जीज अट्रॅक्ट होतात. किंवा हॅव सॉल्ट वॉटर बाथ टू कट द एनर्जीज. सगळ्यात मेन, हॅव सॉल्ट वॉटर बाथ डेली. 3 मुठी सॉल्ट घालून एका बकेटमध्ये, अर्ध्या बकेटमध्ये ठेवायचं. आंघोळ झाल्यावर तो पाणी फक्त स्वतःवर घ्यायचं आणि डायरेक्ट टॉवेल. ओके. दॅट विल हेल्प यू टू क्लीन युअर ऑरा डेली. आणि काय काय गोष्टी कनेक्ट होतात, एनर्जीज कनेक्ट होतात, ते आपोआप निघून जातात. त्याच्यासाठी काय करायची गरज नाही. ओके. हे झालं. आता नेक्स्ट मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची, रिलेशनशिप इश्यूज. आपल्याला सारखे भांडण होतात, काय होतात रिलेशनशिपमध्ये, आपण कसे स्मूथ रिलेशन, हार्मोनाइज रिलेशन, असं नाही का मस्त व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, असे दोघांचे फोटो घ्यायचे. ओके. आणि आता समजा हे फोटो आहेत, हे दोन्ही एकमेकाला असं चिटकवायचं. चिटकवायच्या आधी इथं हनी लावायचा एका फोटोला, आणि दोन्ही एकमेकाला चिटकवायचं. याला पिवळ्या धाग्याने बांधायचं. पिवळा अँड रेड आपल्याला मिळतं. बांधून हे अक्क आहे ना, अक्क हनी बॉटलमध्ये डिप करायचं. हनी बॉटल, मग तो फोटो एवढासा घ्या तुम्ही, हनी बॉटलमध्ये डिप करा, तो फ्रीज करा. फ्रीज करायच्या आधी ते हातात घ्यायचा बॉटल जे आपण केलेलं असतं. त्याला एक आपण आपली ऊर्जा द्यायची हातात धरून. आणि अक्षरशः मनापासून तुम्हाला काय हवं आहे ते टाका आणि फ्रीज नाही करायचंय तुम्हाला, तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की ते परत उघडायला नाही पाहिजे. ओके. आणि जर तीच गोष्टीला रोज तुम्ही त्याला अफर्मेटिव्ह बोलत असाल तुमच्या दोघांचं नाव घेऊन, तो 101% फळत. म्हणजे ते ठेवायचं आणि रोज झोपताना असं घ्यायचं आणि त्याला ऊर्जा द्यायची, आपलं अफर्म सांगायचं, परत ठेवून द्यायचं. परत दुसऱ्या दिवशी असं वाटलं तर घ्यायचं. अमावस्या पौर्णिमा तर करायचं. अमावस्या आणि पौर्णिमा तुमचं कंटिन्युअसली उल्लेख येतोय. सो ह्या अमावस्या पौर्णिमा हे कसं आहे ना, हाय टाईड अँड लो टाईड हे खूप महत्वाची. पृथ्वी गोल फिरत असते ना. अमावस्या आल्यावर काय होतंय, सगळं समुद्राकडे गेला तर समुद्र पूर्ण आत जातो, पौर्णिमेला पूर्ण बाहेर होतो. तसंच आपली 70% अर्थ इज विथ वॉटर. 70% आपलं बॉडीमध्ये पण वॉटर आहे. त्या हिशोबात आपले एनर्जी शिफ्ट होत असतात. ओके. लोक पौर्णिमेला तर हायपर होतात, फ्रस्ट्रेटेड होतात, एनर्जीज त्यांचे फ्लक्च्युएट होतात. किंवा अमावस्याला हायपर, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, रोना धोना, अननेसेसरी लॅक ऑफ लव्ह फील होत राहतं. किती प्रेम करायचे लोक ना, अमावस्या पौर्णिमेला त्यांना त्रास होतो. तर ब्लॅक मॅजिक हे कळणार कसं, एखादा व्यक्ती ब्लॅक मॅजिक आहे त्याला, जसं तुम्ही मगाशी विचारलं तर आपण बोललो. तर ब्लॅक मॅजिक हे एक पर्टिक्युलर पर्सन मध्ये सिम्पटॉम्स अक्षरशः दिसून येतात त्याचे. सगळ्यात मेन लेझीनेस, सगळ्यात मेन तो कधी बघेल तेव्हा ब्लॅक कपडे घालणार, कधी बघेल तेव्हा ब्लॅक कपडे परचेस करणार. त्याचं वॉर्डरोब उलटा सुलटा करा, काळे कपडे भेटणार. सगळ्यात मोठा सिम्पटम ब्लॅक मॅजिकचा की पर्सन विल लव्ह टू वेअर ब्लॅक क्लोथ्स. दुसरी गोष्ट म्हणजे आता हसतोय म्हणजे तुझं वॉर्डरोब भरलेलं आहे ब्लॅक कपड्यांनी. ओके. तर दुसरी गोष्ट म्हणजे ना, त्यांचं
काही खाल्लं तर ब्लोटिंगचा एक प्रॉब्लेम सारखं त्यांना होत असतं. आणि खूप डीप आणि एकदम असं क्रिया करून ब्लॅक मॅजिक केलं असेल तर त्यांचे प्रायव्हेट पार्ट्सला आहे ना खूप इन्फेक्शन सारखे होत राहतात. आफ्टर इवन यू आर ट्रीटिंग इट, ट्रीटमेंट देत असेल तरी ते जाणार नाहीत लवकर. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचा पैसा सगळ्यात पहिला ब्लॉक होतो. मग चालत्या गोष्टी बंद होतात, चालता गोष्टी बंद होतात. ब्लॅक मॅजिक ज्याच्यावर आहे किंवा ज्याचा नेगेटिव्ह एनर्जीचा संचार जास्त आहे तो सारखा बोटं मोडत बसलेला असतो. असं सो हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की चांगली गोष्ट होताना आपण ते ब्लॉक करतो. चांगली गोष्ट तसं बोट मोडतात कधी, जेव्हा कोण मेलेले असतं त्याच्यावर संबंध तोडायचे असतात तेव्हा मोडतो आपण. बरोबर. हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे, परंपरा आहे. वेन यू कट युअर फिंगर, हे सगळं आंघोळ करताना करायचं. रिलीज नेगेटिव्ह एनर्जीज. तर आपण बोट जिथे बसतो तिथं मोडतो. म्हणजे ऑलवेज युअर हँड्स शुड बी दिस वे, या दिस वे. तुम्ही बघा मोठमोठे लोक कसे बसतात, अशी बसतात. दिस इज द फोकस टू रिसीव्ह प्रॉस्पॅरिटी. दिस इज द सिम्बॉल ऑफ प्रॉस्पॅरिटी. म्हणून माणसं काही बोलता मोठं मोडत असत ते कामच होणार नाही. तुम्ही सगळ्यात मोठं उदाहरण मी सांगते. वेन यू आर सिटिंग इन एनी मीटिंग, इन एनीथिंग, इफ यू डू दिस थिंग्स you will not receive anything. And इतका lazy, you will love to be on bed in dark lights. खूप मोठा एक प्रकार आहे हा की त्याचे वेगवेगळे सिम्पटॉम्स आहेत आणि हे सिम्पटॉम्स त्यांना त्याच दिशेला नेणार. कितीही कोणी सांगू तो नेगेटिव्हच गोष्ट करेल, नेगेटिव्ह थॉट्स ठेवेल. When you are receiving repeatedly negative thoughts and you know it is negative, then also you will react. ओके. तर हे समजून जायचं आपण काहीतरी आहे तो शिफ्ट द एनर्जीज. आता एनर्जी कशी शिफ्ट करायची, आता एक व्हेरी सिम्पल उदाहरण मी बरेच वेळा दिलेलं आहे की वेन यू आर इन नेगेटिव्ह एनर्जीज, शेवटी आली ऊर्जा, व्हायब्रेशन्स, एनर्जीज ही इन्स्टंटली पण शिफ्ट होऊ शकते. आणि आपल्या पूर्वजातून चालत आलेली गोष्ट आहे पण आपण करत नाही, आपल्याला पैसे टाकूनच करायचे असतात. तर सगळ्यात मेन आहे सॉल्ट. हां, मी एक प्रोसेस देते, दरवेळेस देते की यू जस्ट कॅरी सॉल्ट इन युअर हँड. इथे एक चम्मच ठेवा, इथे एक चम्मच ठेवा, दोन्ही हातामध्ये धरा आणि जे पण तुम्हाला नेगेटिव्ह फील होतंय तुम्ही असं म्हणा की हे सगळं त्या सॉल्टमध्ये चाललं आहे. असं तुम्ही ॲटलिस्ट 53 टाइम्स बोला. दिवसातून 3 वेळा करा. 5 मिनिटच लागते 53 टाइम बोलायचं असं. 5 मिनिट 10 मिनिटं करा तुम्ही. सडनली इट फील बेटर. आणि खूप अनुभव या माझे क्लायंट्सचे आहेत की ते लोकांना इन्स्टंट बरं वाटतं. बर. आणि सगळ्यात मेन देन यू वॉश. मग ते 53 टाइम्स जेव्हा तुम्ही बोलता उठा आणि ते वॉश करा. ओके. डिझॉल्व इट इन वॉटर, गटरमध्ये जायला पाहिजे. ओके. पूर्ण. ओके. सगळ्यात मोठं उदाहरण माझे एक रिलेटिव्ह होते, ते खूप आजारी होते. त्यांना हा प्रोसेस मी दिला, दुसरं काहीच नाही दिलंय. आणि इज जस्ट शायनिंग. बर. तर हे हेल्थ इश्यूजला पण काय करतोय आपण नेगेटिव्ह एनर्जी शिफ्ट करतोय. हा, ती त्यात एंटर करते. अक्षरशः तुम्हाला फील होतं. आपण लहान मुलं असतात ना, आपण लहान मुलांना नाही का सॉल्टने उतरवणं म्हणजे काय, ऑरा क्लीन करणे, दृष्ट काढतो आपण त्याला. ऑरा क्लीन करणे, त्यालाच बोलतो ऑरा क्लीन करणे, ब्लॉकेजेस क्लीन करणे. लहान मूल कसं असतं, सगळ्यात मेन म्हणजे ना, जे लोक प्रेग्नेंट असतात तेव्हा जर ते रेकी करतात तर दॅट इज अ डिफरंट चाइल्ड दे विल गिव्ह बर्थ. पूर्ण ऊर्जेतच ते चाइल्ड असतं. तर मॅम आता आपण पॉडकास्टच्या शेवटी आलोय. सो मला शेवटी हेच तुम्हाला विचारावं असं वाटेल, खूप आपल्याला कमेंट्स येणारच आहे त्या रिलेटेड, की तुमच्याकडे आता फॉर एक्झाम्पल मी कुठला प्रॉब्लेम घेऊन आलो तर काय प्रोसेस असते, म्हणजे मला काय गोष्टी थ्रू जावं लागतं. अच्छा, मला जर कोण कनेक्ट करत असेल, अपॉइंटमेंट घेत असेल तर सगळ्यात पहिला मी रिडिंग घेते. मी रिडिंग 3-4 मोडॅलिटीमध्ये घेते. टॅरो, निम्रो, एस्ट्रो, एनर्जीज, ओके, डाउजिंग, वेगवेगळ्या पद्धतीत मी घेते. आणि मग मी ठरवते की काय हिलिंग द्यावं. हिलिंग शिवाय मी काहीच करत नाही. प्लीज डोंट कॉल मी फॉर एनी रेमेडी. मला कुठल्याच रेमेडीसाठी कॉल करून, बिकॉज रेमेडीज तेच करू शकतात त्यांची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे, ज्यांचे चक्राज ऍक्टिव्ह आहेत. बरोबर, सगळेच रेमेडीज विदाउट एनर्जीज होऊच शकत नाहीत. तर
मी फक्त हिलिंग्स घेते आणि हिलिंग्स विदाउट कन्सल्टेशन, विदाउट रिडिंग नाही घेत. तर तुमच्या चॅनलद्वारे जे पण मी माझ्याकडे येतील रिडिंगसाठी त्यांच्यासाठी मी 50% डिस्काउंट देईन. दॅट आय डिसाइडेड टू गिव्ह यू. आणि मग जे पण मला कन्सल्ट करतील माझ्या नंबरवर, तुझं नाव सांगायला पाहिजे किंवा चॅनलचं नाव सांगू दे अँड आय विल प्रेझेंट दॅट. ठीक आहे. त्यामुळे आता प्लीज तुम्ही कॉस्मोस्टार मीडिया थ्रू आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला असं म्हणा किंवा माझं नाव सांगा आणि मग तुम्हाला 50% ऑफ तर मिळेलच. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही एवढं आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी करतायत. तर ममता मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आपण एवढा छान पॉडकास्ट केला. तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आजचा? सो शार्दूल, ऋषी अँड सोहम, थँक्स अ लॉट. आणि खूप हसत खेळत हा पॉडकास्ट बनवलेला आहे अँड यापुढेही मला इच्छा आहे बनवण्याची. अँड ॲज आय सेड, आय एम गोइंग टू गिव्ह 50% डिस्काउंट फॉर रीडिंग फॉर ऑल माय क्लायंट्स. Thanks to Reiki Energies, thanks to all the angels, guardians that were with me today now, and thank you so much. आणि मॅमच्या ज्या लिंक्स आहेत यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो ज्यांना कोणाला कन्सल्टेशन हवा असेल त्यांना कॉल करा किंवा मेसेज करा. आणि ॲज शी सेड की रेमेडीज मिळणार नाहीत, तुम्ही आधी कन्सल्टेशन घ्या, त्याच्यानंतर हे सगळी प्रोसेस होईल. आणि जर तुम्हाला 50% ऑफ हवा असेल तर चॅनलचं नाव किंवा माझं नाव सांगा, म्हणजे तुम्हाला तो डिस्काउंट मिळेल. सो मॅम, परत एकदा थँक्यू. आणि आमचं स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आम्ही एक फिस्ट बमने हा पॉडकास्ट एंड करतो प्रत्येकासोबत. सो थँक्यू सो मच. थँक्स.